पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक चांदणी चौक ते भुगाव रस्ता सध्या वाहतूक कोंडीमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या समस्येला सामोरा जातोय। एकेकाळी शहरापासून दूर वाटणारा भुगाव परिसर आता विकासाच्या वेगानं शहराच्या कुशीत आलाय। या भागातील नवीन प्रोजेक्ट्स, वाढती वस्ती आणि अपुरे रस्ते यामुळे मात्र आता या परिसरातील रोजचा प्रवास मात्र नागरिकांसाठी डोकेदुखी ठरतोय। विशेषतः कोकणाकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर तासनतास वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतोय। पण आता या समस्येवर मोठा तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे चांदणी चौक ते भुगाव रस्त्याच्या पुनर्विकासाला आता गती मिळणार आहे। त्यामुळे आता यामध्ये नेमके काय बदल केले जाणार आणि नागरिकांना याचा कसा फायदा होणार याबद्दलच आपण जाणून घेऊया अगदी सविस्तररित्या। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। निसर्गाचं सुंदर लेणं लाभलेलं आणि शेतीसोबतच पूरक उद्योगांनी बहरलेलं छोटंसं गाव म्हणजे भुगाव। मात्र आता हेच गाव मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभं आहे। पायाभूत सुविधांचा झपाट्याने होत असलेला विकास, प्रस्तावित रिंग रोड प्रकल्प, 8 पदरी राज्यमार्ग, दर्जेदार शैक्षणिक संस्था, वाढती औद्योगिक प्रगती आणि मुख्य शहराशी सुलभ जोडणी या सगळ्या घटकांमुळेच भुगावने आता अनेकांचं लक्ष हे वेधून घेतलंय। त्यामुळे येत्या काही वर्षांमध्ये भुगावला देशाच्या नकाशावर एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान सुद्धा मिळेल आणि त्याची एक वेगळी ओळख मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं असं म्हटलं जात आहे। त्याचबरोबर स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत पुणे शहरामध्ये विविध आधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत। त्याचा सकारात्मक परिणाम केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता आजूबाजूच्या गावांवर सुद्धा त्याचा होऊ लागलाय। भुगाव सारखी गावं सुद्धा या विकासाच्या प्रवाहामध्ये आता वेगानं पुढे सरकतायत। मात्र या वेगवान विकासाच्या दुसऱ्या बाजूला एक गंभीर प्रश्न सुद्धा तितक्याच तीव्रतेने समोर आलाय आणि तो म्हणजे वाढता वाहतुकीचा ताण। पुणे शहराच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण झालाय हे दिसून येत आहे आणि याबद्दल आपण जाणतो। मात्र याचं सर्वात ठळक उदाहरण म्हणजे शहराचं पश्चिम प्रवेशद्वार मानला जाणारा चांदणी चौक ते भुगाव मार्ग, जो एकेकाळी तुलनेने मोकळा आणि कमी वर्दळीचा असलेला हा रस्ता आज अक्षरशः वाहनांच्या प्रचंड ओघाखाली गुदमरतो आहे। कोकण, मुळशी, पिरंगुट, रोहा, माणगाव यांसारख्या महत्त्वाच्या भागांना जोडणारा हा मार्ग असल्यामुळे इथे केवळ स्थानिकच नव्हे तर बाहेरून येणाऱ्या वाहनांची सुद्धा मोठी गर्दी असते आणि याचमुळे यावर प्रचंड ताण आता येऊ लागलाय। त्यातच हिंजवडी आयटी पार्ककडे दररोज होणारी हजारो कर्मचाऱ्यांची ये-जा, नव्याने उभं राहत असलेले गृहनिर्माण प्रकल्प आणि सातत्याने वाढणारी लोकसंख्या या सर्वच घटकांमुळे या रस्त्याची मूळ क्षमता आता आधीपेक्षा संपलेली आहे। परिणामी वाहतूक कोंडी हा या परिसरातील नागरिकांसाठी दररोजचा त्रासदायक अनुभव आता बनलेला आहे। म्हणजेच अक्षरशः दररोज सकाळी ऑफिसला जायच्या वेळेत आणि संध्याकाळी परतीच्या वेळी या मार्गावर जे चित्र पाहायला मिळतं ते अत्यंत त्रासदायक असतं। म्हणजे काही किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सुद्धा नागरिकांना अर्धा ते एक तास सुद्धा या वाहतुकीमध्ये अडकून राहावं लागतंय आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा, सतत वाजणारे हॉर्न, शिवाय दूषित प्रदूषण आणि गाड्यांच्या धुरामुळे अडकलेले हे प्रवासी ही इथली परिस्थिती आता जणू काही या नागरिकांसाठी नित्याचीच बनलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। पण या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे नियोजनाचा अभाव आणि वेगाने वाढणाऱ्या नागरीकरणाला अनुरूप पायाभूत सुविधांची उभारणी न होणं। म्हणजेच गेल्या काही वर्षांमध्ये बावधन, भुगाव आणि आसपासच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निवासी प्रकल्प उभे राहिलेत। शिवाय शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढत्या गर्दीपासून दूर राहण्याच्या उद्देशाने अनेकांनी या भागामध्ये स्थलांतर केले। परिणामी या परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे, परंतु या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी आवश्यक असलेली रस्त्यांची रुंदी, सिग्नल व्यवस्था, पार्किंग सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक याकडे मात्र दुर्लक्ष केले गेले आणि आज परिस्थिती अशी आहे की ज्या रस्त्यांची नियमानुसार रुंदी ही 60 मीटर असायला हवी होती, तो प्रत्यक्षात काही ठिकाणी केवळ 10 मीटर पर्यंतच आहे असं सुद्धा दिसून येत आहे। त्यामुळे दोन बाजूंनी येणारी वाहतूक एकाच वेळी व्यवस्थितपणे पुढे सरकू शकत नाहीये आणि त्यातच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या, बेकायदेशीर पार्किंग आणि सुरू असलेली बांधकामं यामुळे उपलब्ध जागा सुद्धा आणखीनच कमी होतीये। अनेक ठिकाणी तर धुळीचे ढग उडत असतात आणि ज्यामुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान मान्सूनच्या काळामध्ये ही परिस्थिती अधिकच गंभीर होतीये। पावसाचं पाणी रस्त्यांवर साचतंय, खड्डे तयार होत आहेत आणि वाहतूक आणखीनच मंदावते। काही वेळा तर रस्त्यांवर इतकं पाणी
पूर्णपणे साचते की वाहनं बंद पडतात आणि कोंडी ही तासनतास कायमच राहते। दरम्यान या सगळ्याचाच फटका केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर आपत्कालीन सेवांना सुद्धा बसताना दिसतोय। रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांना या कोंडीतून मार्ग काढताना मोठा विलंब होतो आणि काही वेळा त्याचे गंभीर परिणाम सुद्धा होऊ लागलेत। या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता पुणे महापालिकेने मोठा आणि महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलाय। चांदणी चौक ते भुगाव या संपूर्ण मार्गाचा पुनर्विकास करण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय आणि या प्रकल्पाअंतर्गत रस्त्याचं रुंदीकरण, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटेड आणि भुयारी मार्ग उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। विशेष म्हणजे हा प्रकल्प पुढील 3 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचं नियोजन आहे आणि या प्रकल्पामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्याची रुंदी ही 60 मीटर पर्यंत वाढवली जाणार आहे, ज्यामुळे भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून पुरेशी जागा उपलब्ध होईल। त्याचबरोबर 3 प्रमुख चौकांवर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटेड उभारले जाणार असल्याचं म्हटलं गेलंय, ज्यामुळे सिग्नलवरील होणारी गर्दी सुद्धा कमी होईल आणि वाहनांचा प्रवास हा अखंडपणे सुरू राहू शकेल। दरम्यान हे काम आता नेमकं कसं होणार आहे यावर सुद्धा एक नजर टाकूया। तर PVPIT कॉलेज चौकामध्ये उभारण्यात येणारा ग्रेड सेपरेटेड सुमारे 430 मीटर लांबीचा असेल। यातील काही भाग RCC स्ट्रक्चरचा असेल आणि यासाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा ग्रेड सेपरेटेड पूर्ण झाल्यानंतर या चौकामध्ये होणारी कोंडी ही मोठ्या प्रमाणात कमी होईल। त्याचबरोबर इम्ब्रोसिया चौक आणि पाटीलनगर चौकामध्ये उभारण्यात येणारा उड्डाणपूल हा या प्रकल्पाचा कणा मानला जातोय। सुमारे 870 मीटर लांबीचा हा पूल असेल, ज्यातील मोठा भाग RCC संरचना असेल आणि या पुलासाठी सुमारे 82 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। तर हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर चांदणी चौक ते भुगाव दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे। त्याचबरोबर राम नदीवर नवीन पूल उभारण्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलंय। याशिवाय राम नदीवर सुद्धा नवीन पूल उभारण्याचं सुद्धा नियोजन करण्यात आलंय, कारण सध्या नदी ओलांडताना वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे 30 मीटर लांबीचा आणि सुमारे 70 मीटर रुंदीचा नवीन पूल इथे उभारला जाणार आहे, ज्यामुळे नदी ओलांडताना होणारी कोंडी लक्षणीयरित्या कमी होईल। शिवाय या मार्गाचं महत्त्व केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून तो औद्योगिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। पिरंगुट, रोहा, बागड, माणगाव यांसारख्या औद्योगिक भागांना जोडणारा हा मार्ग विकसित झाल्यास मालवाहतूक सुलभ होईल आणि उद्योगधंद्यांना सुद्धा त्याचा मोठा फायदा होणार आहे। याशिवाय हिंजवडी IT पार्ककडे जाणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हा मार्ग अधिकच सोयीस्कर ठरेल। सध्या या परिसराची लोकसंख्या अंदाजे 20,000च्या आसपास आहे, मात्र येत्या काही वर्षांमध्ये ही संख्या 2 ते 3 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यातील वाढ लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवला जातोय। 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये या कामासाठी प्रारंभी 16 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पुढील टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी यासाठी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय। तर हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर नागरिकांच्या जीवनमानात सुद्धा मोठा बदल होणार आहे। प्रवासाचा प्रचंड वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल, प्रदूषणामध्ये घट होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचा या सगळा जो रोजचा प्रवास आहे तो ताण कमी होणार आहे। एकूणच चांदणी चौक ते भुगाव हा मार्ग आज ज्या समस्यांना सामोरं जातोय त्यावर हा प्रकल्प दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय ठरण्याची शक्यता आहे। मात्र यासाठी प्रकल्प वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि जर तसं झालं तर पश्चिम पुण्यातील वाहतुकीचं चित्रच पूर्णपणे बदलून जाईल आणि अनेक वर्षांसाठी त्रस्त असलेल्या नागरिकांना मात्र अखेर दिलासा मिळणार आहे। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करा।